रायगडमध्ये होळीचा उत्साह शिगेला. रोहा तालुक्यातील आमडोशी गावात पारंपरिक सोंग काढण्यात आले. जळगावात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य साजरं करत होळी साजरी केली. तर परंपरागत पोशाख परिधान करून ढोलाच्या तालावर गाणे म्हणत पारंपरिक नृत्य. होळी धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च. अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशील भागात पथसंचलन केलं. बीड जिल्ह्यातील केस तालुक्याच्या विडा येथील जावयाची गदर्भवारीची प्रथा स्थगित करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय. धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून जावयाची धिंड काढली जाते. अनेक वर्षांची प्रथा स्थगित. धुळे मनपाच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवा आंदोलन. ढोल वाजवून होळी पेटून मनपा कर्मचाऱ्यांचा निषेध. प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. अमरावतीत होळी निमित्तानं बाजारपेठा सजल्या. आकर्षक फुलांनी सजवलेले बत्तासे गाठ्यांची सर्वाधिक विक्री. अंबादेवी मंदिर परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी. अहिल्यानगरच्या मढी गावातील वाद शमला. मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा, मात्र रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच. विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या इपॉक्सी लेप लावण्यास विरोध. इपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध. इपॉक्सी लेप लावण्यावरून मंदिर समितीत आणि मंदिर महासंघात वाद होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे. अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागपुरात वातावरण बदलाचे परिणाम. दिवसाला कडक उन्हाचे चटके तर रात्री मात्र पहाटेच्या वेळी थंडी. या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम. सर्दी खोकल्यासारखे आजारही वाढलेत. पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात केवळ 56% जलसाठा. उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाणी टंचाईची शक्यता. नाशिक शहरात पालखेड कालव्याचं दुसरं आवर्तन. रब्बी हंगामासाठी आणि येवला मनमाड शहरांना पाणी मिळणार. 45 चाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी मिळणार. कृष्णा नदीतील मृत माशांच्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल. पाण्याचे नमुने घेत संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा. जळगावच्या चाळीसगावातील भवाळी गावात गिरणा नदीच्या कालव्याचं पाणी. शेतकऱ्यांच्या शेतात अनेक महिन्यापासून पाणी पाझरत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना मोठा फटका. पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी. फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा फुलवल्या. समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून यशस्वी प्रयोग. नांदेडच्या किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांच्या रब्बीतील ज्वारी मका पिकात धुमाकूळ. शेतकऱ्यांकडून कुंपण बांधून पिकांचं संरक्षण. नंदुरबार जिल्ह्यातील 32,299 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच. शासनानं लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना अपेक्षा. राशन खरेदीसाठी ई-केवायसी बंधनकारक. परभणी तहसील विभागाकडून शहरात ई-केवायसी करण्यासाठी शिबिराचं आयोजन. नाशिकमध्ये 10,57,752 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी बाकी. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं आवश्यक, अन्यथा रेशनचा पुरवठा बंद होणार. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा फुलवल्या. समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून यशस्वी प्रयोग. नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना फटका. पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी. फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. नांदेडच्या किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांच्या रब्बीतील ज्वारी मका पिकात धुमाकूळ. शेतकऱ्यांकडून कुंपण बांधून पिकांचं संरक्षण. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा फुलवल्या. समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून यशस्वी प्रयोग. नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना मोठा फटका. पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी. फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. सिंधुदुर्गच्या खवणे बीचच्या बॅकवॉटरमध्ये 19 तरुणांकडून कयाकिंग व्यवसाय सुरू. जिल्ह्यात पर्यटकांसाठी प्रथमच कयाकिंगची संधी उपलब्ध. पुण्याच्या भोरमधील नागरिकांसाठी 16 मार्चला शासकीय योजनांचा महामेळावा. महामेळाव्याचा लाभ घेण्याचं नागरिकांना आवाहन. नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडणार. 19 तारखेला प्रारूप तर 26 तारखेला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार. परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप. नगरपालिकेचे माजी सदस्य आलोक चौधरींना मारहाण केल्याचा आरोप. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल. परभणीच्या उजळंबामध्ये होत असलेल्या बालविवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईन आणि स्थानिकांना यश. बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच कारवाई. जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश्य धक्के. शहरासह ग्रामीण भागातील घरांना देखील भूकंप सदृश्य धक्के जाणवले. भूकंप सदृश्य धक्क्यांवेळी मोठा आवाज झाल्याचीही माहिती.
नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सुटणार, वाहतूक सुरळीत होण्यासाठी AI बेस्ड ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार, प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प केला जाणार. नंदुरबार शहरात वाहतुकीची समस्या वाढत असल्यानं शहरात वाहतूक सिग्नल लागणार, 58 लाखांचा आराखडा तयार. मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली. जळगावच्या नशिराबादमध्ये झोपलेल्या मजुरांना डंपरनं चिरडलं होतं. कराड पाटण मार्गावर एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरू. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. अंबरनाथ महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग, आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट. जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना. शिक्षकाचं 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य. संबंधित शिक्षकाविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील मंगल कार्यालयांमधून चोरट्यांनी लांबवलेली रोकड आणि मुद्देमाल जप्त. 13 लाखाच्या दागिन्यांसह 3 लाखांची रोकड हस्तगत. चोरटे मात्र फरार. गोंदियाच्या कोचेवाही गावात तलवारीनं दहशत पसरवणारा ताब्यात. संस्कार वगारे या तरुणाला रावणवाडी पोलिसांनी अटक केली. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडीच्या एका विहिरीत मृतदेह आढळला. छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह. यवतमाळच्या लोहारामध्ये हत्या प्रकरणातून 2 आरोपींना 24 तासात अटक. MIDC परिसरात चोरी, लुटमार आणि हत्या अशा 3 गुन्ह्यांची उकल. CCTV फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना शोध घेण्यात यश. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची मागणी. 2,25,192 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक मिळणार. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावात मराठा समाजाचा रास्ता रोको. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन. रायगडच्या रोहा तहसील कार्यालयासमोर 26 गावातील महिलांचं पाण्यासाठी आंदोलन. जोपर्यंत शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, महिलांची भूमिका. साताऱ्यात धोम धरण पाणी बचाव समितीचा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या. धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीनं पाण्याचं आवर्तन सुरू असल्यानं पाणी तातडण्याची मागणी. होळी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा नसल्यानं नाराजी. नागरिकांकडून सरकारकडे आनंदाच्या शिध्याची मागणी.